सो गाइज अभी हम लोग निकल चुके हैं एयरपोर्ट के लिए, क्योंकि अपना गुजरात घर जाए कल रात को। तो हमारे जो गुजरात के प्लेयर्स थे और हमारे सर उनको लेने जा रहे हैं पवार शेट और अपन। तो अभी चलते, और गंदली ताई है और शीतल बोर जो हमारी नेशनल इंटरनेशनल प्लेयर है खो खो की, वो वुमेंस में। तो अभी अपने मेंस वालों को लेके आते। तो अभी अपने को सीन क्या, वो T2 पे लैंड करने वाले 3 बजे। हम लोग अभी 2 बजे निकल रहे हैं, 1 घंटे में पहुंच जाएंगे अगर ट्रैफिक ना मिला तो, भगवान की दया से। तो ये अपना सेकंड गाड़ी है, उस सर का गाड़ी, वो अभी मैम चला रही है। और यहाँ पे हम दोनों, वो गाड़ी में 3 लोग हैं, हम 2 है। ऐसा कुछ माहौल है अभी उनको लेने। मैं बहुत एक्साइटेड है ना। पहली बार हमारे हमारे पहचान का कोई टीवी पे खेल रहा है और 3-3, 4-4 बंदे खेल रहे। भाई मज़ा आ गया भाई, वो देख के ऐसा लग रहा है कि हम लोग ही खेल रहे। सपना रहता है ना खेलने का, तो वो पूरा हो गया ऐसा लग रहा है। वो खेल रहे थे तो हमको लग रहा था हम खेल रहे थे और हम जीत गए। वो एक फीलिंग ही अलग है भाई। चलो जाते और सेलिब्रेशन करते। आज मस्त तगड़ा ब्लॉग होने वाला, लेट्स गो। ये गाड़ी में और अपने सेकंड गाड़ी उधर है। 1 2 ही बंदे हैं इधर, इनको हाई करते। हाई करो गाइस, हाई करो, हाई करो। चलो भाई, चलो निकलते फटाफट, लेट्स गो। अरे तो पण ये छोटा गाडी। अरे भाई सही। मित्रांनो, भाइयांनो, दोस्तांनो और गुजरातीयोंनो, अभी हम पहुंचे ना वाशिंनो। हसते बहुत। ते चिकने भाऊ आमच्यासोबत जुटलेले आहेत। तर चिकने भाऊ, कसं वाटतं तुम्हाला गुजरात जिंकल्याबद्दल? कॉलवर कसं बोलू, तिकडे कॉलवरती बोलू शकता, असं काही नाही, तुम्ही बोलू शकता। चिकने यूट्यूब चालू आहे रे। नको नको करून निघालोय पुढे ट्रैफिकला। गुड बाय टाटा बाय बाय करके हम लोग पहुंच रहे गुजरात को लेने। सॉरी, गुजरात को नहीं, हमारे टीम मेंबर्स को जो गुजरात की टीम से खेल रहे थे। तो चलिए मिलते सीधा एयरपोर्ट पे। सो गाइज, आफ्टर अथक प्रयत्न ऑफ 1 आवर वी रीच द एयरपोर्ट। अभी आगे से जाके लेफ्ट लेना है और सीधा एयरपोर्ट के इधर पहुंच जाएंगे अपन। ए बस कर, जलेबी फाफड़ा कांडवी, हमारा गुजरात टीम जीत गया ना। तो ऐसा सीन है। तो अभी जाते हैं, भाई को पिक करते हैं, भाइयों को, सर को पिक करते और नॅशनल इंटरनॅशनल आता आली ती लँडेड वाली आले इथे बघा। असं दिसलेलं सिस्टम तिथे चेक करायचं सगळं, काय शिकवते आम्हाला सगळं चेक। तो मला लँडेड दिला आहे म्हणजे लँड झाली। बॅगेज ऑन बेल्ट म्हणजे लगेच बाहेर काढलाय। पुढे CM गार्गी, व्हॉट यू मेड? What did you make? ओ सॉरी, शीतल ताईने आहे खराब केला। भाई भाई भाई, काय खराब केलं ते सांगते, काय केलं ते नाही सांगते। तिने खराब केलं ते पहिलं सांगते। आणि बाकीचा वैभव, हा पण वैभव, गाडीमध्ये बनवलं सगळं, गाडीमधली मेहनत आहे। दोन जग। ब्लॉग टाकणार आहेस का? सो आफ्टर हाफ एन आवर वेट दे आर कमिंग। वहाँ पे वो लोग रेडी है, यहाँ पे ये लोग भी रेडी है, और यहाँ पे ये लोग भी रेडी है। तर आमची टीम बघा, रिसीव करायला आलेली टीम बघा, फुल गाडीमध्ये सगळे बॅनर बनवले। इन्हीं खूप मोठा बॅनर बनवला, सगळ्यात मोठा। ये वैभव ये। तो गाइस फाइनली आ चुके हैं गुजरात। जाओ दिख रहे समोर, रेड कपड़ों में दिख रहे क्या, वही है अपने सर। और यहाँ पे रेडी हो चुके सब, बैनर वैनर लेके खड़े रहो, चलो खड़े रहो। गुजरात उधर है, गुजरात रेडी रेडी, वरती पकड़ा वरती। आ चुके हैं अपने बच्चे लोग। वेल
प्ले भाई, यही है वो शर्ट उतारने वाला, यही है। तुम तो भाई बहुत ही बढ़िया हो, अटैक में सबसे ज्यादा नंबर है तुम्हारे, किस तरीके से सेलिब्रेट करोगे? ये देखो लास्ट मोमेंट्स जो नजर आ रहे हैं, संकेत कदम को उठाया जा रहा है, टी शर्ट उठा के निकाल के बिल्कुल सेलिब्रेट करो। कहाँ से सीखा? अरे भाई, अरे वेल प्ले भाई, वेल प्ले। भाई कॉन्ग्रेचुलेशन, अरे वेल प्ले सर, कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू। नमस्कार जी, नमस्कार, कैसे हैं? चालू आहे सगळं चालू आहे। चलो अभी निकल गए, फाइनली पब्लिक इज हियर। ए फोटो घे भाई, रेडी थे। इकडे ना तू, सबको ले लिया है, फोटोशूट भी हो चुके, अभी निकलते सीधा। चलो सो गाइस, अभी फाइनली अपन ले चुके प्लेयर्स को, संकेत कदम, रुपेश कोंडालकर। तो अभी निकलते सीधा, अभी जाते ग्राउंड पे, सब लोग वहाँ पे वेट कर रहे भाइयों का। चलो चलते, गरजे का गुजरात, रवाडा गरजे का गुजरात। चलो फायनली गुजरात जायंट्सचं आगमन झालेलं आहे ग्राउंडवरती। गुजरात गुजरात, तर आपला भाई बँड बिंड रेडी आहे सगळा। आता आपलं काम चाललं आहे बॅनर, आज बॅनर लावायचं आहे, कारण की आज कोण नाही अवेलेबल बॅनर। वाघे भाईला यार लेट झाला तो। तर फायनली तयारी झाली आहे, बॅनर आम्ही असा लावला आहे साईडला, इकडे DJ आहे, तिकडे रथ आहे, सगळी पोरं रेडी आहे, सगळी पोरं आले आहेत। चला जाऊया पटपट। भाईने बॅनर बांधला आहे, ऑल गो क्रेडिट गोज टू विशाल। जोरदार टाळ्या आणि सॅनिटायझेशन सर्वांनी द्यायचं, कारण की किती जिंकणार पुण्याच्या रासायनिक विद्यालयासाठी देखील या जोरदार आवाजात झालं पाहिजे। रासायनिक विद्यालयाचा, रासायनिक विद्यालयाचा, रासायनिक विद्यालयाचा हा देखील खूप चांगल्या पद्धतीने आवडला। कालचा सामना आपण बघितला, या सामन्याची पूर्णता सुरुवात अल्टिमेट क्रिकेट सीझन पर्व दुसरे, या दुसऱ्या पर्वाची सुरुवात ही साधारणतः 23 डिसेंबर रोजी झाली होती।
23 डिसेंबरला ओडिशा येथे कटक या ठिकाणी या सामन्याची सुरुवात झाली. मागील सत्रामध्ये जर आपण बघितलं तर गुजरात हा संघ सर्व सामने जिंकला होता. या सामन्यात देखील गुजरातने आपलं वर्चस्व आपण विजयी हा सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. कालचा दर्जेदार खेळ बघितला. जे खेळाडू गेले त्या खेळाडूच्या मागे मेहनत घेण्यामागे या दोन्ही मातबर प्रशिक्षकांचा हातभार आहे. तर एकदा जोरदार टाळ्या. टाळ्यांची कमतरता झाली नाही पाहिजे. विजयी हा त्याच्या दिवशी आपल्याला इतर गुजरात भेटली. एकदा जोरदार टाळ्या. शुभ संध्याकाळ. कालचा जो जोश आम्ही पाहिलेला आहे खो खो अल्टिमेट, आम्ही श्वास रोखून आणि आम्ही खूप एन्जॉय केले नेल्सन. आणि शेवटचा क्षण संकेत कदम, जर कदाचित तो आऊट झाला नसता तर संकेत कदम आऊट झाला असता आणि चित्र वेगळं असतं. पण निश्चितपणे एकदा जोरदार संजीव सर उनको विनती करता हूँ कि आप हम लोग को मार्गदर्शन कीजिए. फर्स्ट ऑफ ऑल रियली ग्रेटफुल टू यू भाद्रे सर, मयूर पांडे सर, और ये जो फैमिलीज बैठी हैं बैकबोन, क्योंकि आपने इतना बड़ा आज हमें स्वागत किया. हमें तो पता ही नहीं था, उन्होंने बताया बिल्कुल नहीं था और कहीं पता नहीं लग रहा कि ये है, लेकिन रियली ग्रेटफुल टू यू. बच्चों मैं एक चीज़ क्लियर बताना चाहता हूँ कि आज अगर गुजरात जॉइंट्स की टीम विनर हुई, गोल्ड लिया, तो उसका सबसे बड़ा श्रेय अगर मैं मानता हूँ तो इस ग्राउंड को मानता हूँ, जहाँ पर हमने यहाँ तो कल्चर है खो खो का रियल ग्रेट. दो आपके पास इंटरनेशनल खिलाड़ी हैं, शीतल है, पूर्णिमा है, और संकेत तो अब इंटरनेशनल हो ही गया, आपको स्टार हो गया है. और रियली मैं बता रहा हूँ, वो जो मैच आपने कल देखा भी होगा, कितना बढ़िया मैच कहाँ चले गया था. उसको अगर बचाया तो वो संकेत ने ही रुपेश बहुत अच्छा खिलाड़ी है, लेकिन वहाँ इसको थोड़ी प्रॉब्लम हुई, थोड़ा फीवर वगैरह हुआ, तो ये 8-10 दिन नहीं खेल पाया. ये अगर ये बिल्कुल फिट होता तो आपको ये संकेत के साथ खेलता हुआ दिखता. इतना अच्छा खिलाड़ी है, लेकिन आगे खेलेगा, बहुत अभी समय है. अभी जल्दी अगस्त सितंबर में फिर अगला सीज़न 3 आएगा लीग का, और बहुत जल्दी एक चीज़ बच्चों आपको बताने वाला हूँ, वुमेन लीग भी शुरू होने जा रहा है. आपको भी मौका मिलने वाला है. यहाँ की मिट्टी ने हमें वो गर्व महसूस करवाया कि जो बच्चे यहाँ से खेल के गए वो उन्होंने रिजल्ट दिया वहाँ पे. लेकिन उस रिजल्ट के पीछे दिन रात जो मेहनत थी, मैं तो कई बार सो भी जाता था 12-1 बजे, 4-5 सुबह 4 बजे तक वर्कआउट करते थे कि आगे कैसे खेलना है, कैसे बनानी है. तो
आज जो ये टीम जीती है हमारी, उसका जो असली हकदार शेर है तो वो मैं मयूर प्रांडे को देता हूँ। बहुत मेहनत, बहुत बढ़िया इंसान, और टीम हमारी बहुत अच्छा खेली, इसमें कोई शक नहीं। कोई बहुत बड़े नाम नहीं थे हमारी टीम में, और टीम में बड़े बड़े नाम थे। पहिलं तर मी अभिनंदन करेन संजू सरांचं आणि मयूर सरांचं. आज संकेतची मेहनत आणि मयूर सरांचा जो सपोर्ट होता ते पूर्ण बोलतात त्याचं फळ भेटलं आहे. आज आमच्या करम फॅमिलीचं नाव म्हणजे संकेतने एवढं रोशन केलं आहे ना, आज म्हणजे खूप सगळेजण खुश आहे. आणि कालचा तो म्हणजे 19 सेकंडचा क्षण होता ना, खूप म्हणजे खूप मस्त होता तो क्षण एकदम. आणि सर संजू सर मयूर सरांची जी कोचिंग होती ना, खूप सॉफ्टली कोचिंग होती आणि ते एकदम ती म्हणजे आम्ही संकेतला बघतो की ती कोचिंग तुमची बघून अब्बांचं नाव एवढं ते रोशन केलंय ना, तो खूप भारी वाटतंय आम्हाला ते आज. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्याचं स्वागत करायचं. जोरदार टाळ्यांची कमतरता नाही जाणवली पाहिजे. चेर चेर ए चेर 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 आहे का? त्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची बघ. तसेच मयूर सर आणि संजू सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील या दोन्ही खेळाडूचा सत्कार करायचा आहे. शाल, श्रीफळ, विजय टाळा आणि पुष्पगुच्छ देऊ. जोरदार टाळ्या. वाघे फॅमिलीने देखील विनंती करतो की आपण देखील यायचंय. तसेच वाघे फॅमिलीचा देखील सत्कार येथे आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्या. सर्वप्रथम मयूर सर आणि शर्मा सरांचं अभिनंदन, कारण त्यांच्यामुळे ते सगळं सक्सेस झाले. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा पूर्ण करी. कारण सगळं खूप आम्हाला काहीच कळत नाही, पण आता 5-6 वर्षापूर्वीपासून जे खेळायला लागले तेव्हापासून खूप समजायला लागला. फक्त बघतो, कळत तर नाही काय त्यातलं. पण हे तसे महान व्यक्ती आहेत, ह्यांच्यामुळे सगळे शक्य झाले. आज जे आमचं नाव हे झाले त्या दोघी मुलांचं, त्या दोघांच्यामुळंच आमचं आज नाव मोठं झालं. कारण आम्हाला काय माहीतच नाही कोण ते, ह्यांनी जे त्यांना शिकवलं त्यामुळंच आज आमचे नाव रोशन झाले. ते सर असेच आपले प्लेयर पुढचे झाले पाहिजेत तयार. आज ते प्लेयर झाले करण्याचे. धन्यवाद. मयूर सरांचा आभार मानतो, त्यांच्यामुळे आमचं पोरगा आहे ना एवढा वरती पोचलेलं आहे. मयूर सरांचा नाही मेहनत, आम्हाला काय एवढं माहिती नव्हती खेळायचं. आम्हाला बोलवले सरांनी एकदा शाळेत सांगितलं की समजा चांगला खेळतोय, याला जरा सपोर्ट द्या असं बोललं. यांच्याबद्दल मी अभिनंदन. हॅलो, ॲक्च्युली मला कसं बसलं जरा पालक आले म्हणून पॅरेंट्स आगे सांगितलं तुला होते गिरा. मैं गुजरात का था, वो फीलिंग अलग थी. त्याने देखील मोठमोठ्या अशा स्पर्धा गाजवलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळा. संकेत मी ॲक्च्युली भाषण लिहून आणलं होतं, कारण की मी एक वक्ता नाही एक चांगली, पण मी थोडंसं काहीतरी तुमच्या मयूर सरांची पोल ओपन करणार आहे आज. मयूर सर ओरडते का तुम्हाला? हां, मयूरबद्दल बोलताना ते शब्द सुचत नाही. हा त्याचा प्रवास मी डोळ्यांनी, आता मी बसलो होतो आतमध्ये थोड्या वेळ अगोदर, की हे सगळं तुम्ही जे नियोजन करत होता कामाचं, तेव्हा मी बसले होते त्याला. जसं भाताची शेती असते तशी ग्रिफिनची जी तुमची मुलं आहेत. वास्तविक आज मी मयूर सरांचं कौतुक करायला आलेलो, पण माझ्या बहिणीनेच फार चांगलं वक्तृत्व दाखवलं. मुलांना मी तुमचा काय फार जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण की मला माहिती आहे तुम्ही आता सध्या कोणत्या मनस्थितीमध्ये इथून उठून तिकडे कधी जातोय आपण असं होतं. सर्वप्रथम इथे बसलेले म्हात्रे सर, सन्माननीय, तसेच संजय शर्मा सर, मयूर सर,
या स्पर्धेमध्ये नंतरही त्याचा सामना जिंकून पूर्ण अल्टिमेट मध्ये हा खेळत होता. या खेळाडूने महत्वाची वाघाची भूमिका बजावली आणि गुजरात जायंट्स संघाला विजय मिळवून दिला. यासाठी एकदा जोरदार कोपरकरांना टाळ्या. यानंतर त्यासोबत रुपेश गोंडेकर रुपेश उभरायकर या खेळाडूने देखील महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडून या गुजरात जायंट्स संघाला फायनल जिंकवून दिली. त्यासोबत निखिल जिंकण्याचा निखिल वाघे हा खेळाडू तेलगू येतो या संघाचा भाग होता. याने आपल्या संघासाठी फर्स्ट मिळवून दिला. त्याचसमोर संजीव सर प्लीज खड़े हो जाइए. जे गुजरातचे प्रशिक्षक म्हणून होते मागच्या पल्ल्यात उपविजयी
आणि या पर्वात विजयी अशी महत्वाची भूमिका पार पडली. आणि तसेच नव्या मुंबईचे पहिले आंतरराष्ट्रीय क्लब प्रशिक्षक माननीय श्री मयूर सर हाती करायचे. या सरांची सांगायची गोष्ट तब्बल 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय
मारामारी है। गाइस आप लोग पटाखा फोड़े हैं इधर, देखो लगता है अब इधर कितना बड़ा पटाखा फोड़ा है। तुम्हारे लिए कब फोड़ेगा हम पटाखा? दादा के चैनल को सब्सक्राइब करो। हाँ भाई सब्सक्राइब करो, लाइक एंड सब्सक्राइब। चलो भाई संपलं आता, थोडं बाकी आहे थोडंसं. अरे मयूर सरांसाठी एकदा आवाज. अरे कमी पडतोय रे, आवाज करा. अरे याला बोलतात ग्रिफिनची हवा. आणि आपल्या प्लेयर साठी एकदा आवाज करा. रियली थैंकफुल टू यू. सभी अच्छा खेलो, अच्छा पढ़ो, यही. अभी बहुत नाच लिया, अभी बंद कर रहे हैं. मयूर सर भी गुस्सा हो जाएंगे, फिर मयूर साहब के सर की स्माइल नहीं दिखेगी. ठीक है, ओके. रियली ग्रेटफुल टू यू. थैंक यू वेरी मच एवरीवन. थैंक यू वेरी मच. अच्छा सभी ओके. रोक सका तो रोको, We are Jazz of Coco. रोक सका तो रोको, We are Jazz of Coco. गरजेगा गुजरात, गरजेगा गुजरात, बजरंगबली की. ये गुजरात गर्जा है आपके कारण. थैंक यू.
बरोबर रिपीट करा कोणी घाई गडबड करायची नाहीये. लहान मुलांना स्नॅक्स दिलेला आहे. सर्वांनी एक प्रॉपर ये सब बच्चों के लिए बॉक्सेस अभी ये आया है वापस आए ना मार गएगा. पूजाला दिलंय. पूजाचा तुला दिलंय जा. ही परत येईल भाई लक्षात ठेव.